नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पिरियडमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग या विषयाची थोडक्यात माहिती बघितली। आधी जी कर प्रणाली होती ज्याला आपण टॅक्स प्रॅक्टिस असं म्हणतो, ती कर प्रणाली 1 जुलै 2017 पासून, हे बघा 1 जुलै 2017 पासून चेंज झाली आणि आता जी कर प्रणाली आली आहे ती आली आहे जीएसटी कर प्रणाली सध्या परिस्थितीत चालू आहे। त्याविषयी आपल्याला फर्स्ट लेसनमध्ये माहिती बघायची होती आणि त्यामधली बेसिक इन्फॉर्मेशन थोडक्यात आपण म्हणजे वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे कर, एक्साइज ड्यूटी, सर्व्हिस टॅक्स, कस्टम ड्यूटी, हे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या टॅक्सचं रूपांतर आता फक्त एका याच्यामध्ये म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्समध्ये झालेलं आहे, ज्याला आपण जीएसटी असे म्हणतो। तर मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की यामध्ये आपल्याला जे काही टॅक्सचं कॅल्क्युलेशन आहे, इनव्हॉइस असते, त्या इनव्हॉइसमध्ये आपल्याला जे काही टॅक्सचं कॅल्क्युलेशन करावं लागते ते कॅल्क्युलेशन कसं करावं लागते याविषयी माहिती आज सांगणार आहोत। तर बघा, हे असते टॅक्स इनव्हॉइस ऑफ गुड्स परचेसचं सॅम्पल दिलेलं आहे आपल्याला। तर यामध्ये थोडक्यात बघा की तुम्हाला हे जे रेट दिलेले आहे 2.5%, 14%, 9%, 0%, 6%, म्हणजे काही वस्तूवर रेट जो आहे तो जास्ती आहे आणि काही वस्तूवर रेट जो आहे तो कमी आहे किंवा एकदम शून्यसुद्धा असतो। तर या पर्सेंटेजचं कॅल्क्युलेशन कसं करता येईल हे तुम्हाला मी आज पर्सेंटेजचं कॅल्क्युलेशन सांगतो। त्यानंतर आपण एक ॲक्टिव्हिटी बघूया। तर पर्सेंटेज कॅल्क्युलेशन कसं करायचं याविषयी माहिती आपण आज जाणून घेऊया। तर पर्सेंटेजच्या कॅल्क्युलेशनमध्ये फॉर एक्झाम्पल नंबर 1 इथे आपण कॅल्क्युलेट करू 2.5% ऑफ ₹1000। ओके, तर यामध्ये 2.5% ऑफ ₹1000 याचं कॅल्क्युलेशन कसं होईल, म्हणजेच याचा अर्थ 1000 रुपयाच्या 2.5% अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे। तर इथे 2.5% म्हणजेच 2.5% आहे म्हणून डिवायडेड बाय 100 आणि मल्टिप्लाइड बाय 1000। ओके, म्हणजे बघा 2.5% ऑफ ₹1000 म्हटलं आहे, पर्सेंटचा अर्थ होते प्रति 100 मागे, म्हणून प्रति 100 मागे 2.5 रुपये प्रति 100 मागे किंवा 100 मागे 2.5 मल्टिप्लाइड बाय 1000। आता 1000 रुपयाच्या 2.5% जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर बघा इथे 1020 कट, 1020 कट म्हणजे किती होईल, आता 10चा टेबल 10 5 जा 50, 50चा 0 कॅरी 5, 10 2 जा 20, 20 प्लस कॅरी 5 म्हणजेच 25, किती 25। आता बघा 250 आला, मल्टिप्लिकेशन 250 डिवाइड बाय 1 म्हणजेच 250 येईल। पण बघा आता इथे पॉईंट आहे 2 नंतर पॉईंट आहे 5, 2 नंतर पॉईंट आहे 5, तर याचा अर्थ राईट हँड साईडने बघा एक डिजिट नंतर पॉईंट आहे। तर आपण जेव्हा मल्टिप्लिकेशन केलं त्यावेळेला पॉईंट विचारात घेतला नव्हता, परंतु आता मात्र आपल्याला या अमाऊंटला पॉईंट द्यावा लागेल, म्हणजेच राईट हँड साईडनी 1 डिजिट नंतर पॉईंट आहे, तर आपण इथे सुद्धा आन्सरला 1 डिजिट नंतर राईट हँड साईडवरून पॉईंट देऊ, म्हणजेच याचा अर्थ किती झाला 25 रुपीज 0 पैसे। तर या 1000चे 2.5% आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर त्याचे 25 रुपये होतात। त्यानंतर सेकंड नंबर घेऊ आपण, फॉर एक्झाम्पल इथे 14% कॅल्क्युलेट करू एखाद्या अमाऊंटच्या 14% ऑफ ₹500। ओके, 14% ऑफ ₹500 याचं कॅल्क्युलेशन कसं होईल, 14% डिवायडेड बाय 100, कारण का 14% म्हणजे प्रति 100 मागे 14 किंवा 14 रुपये प्रति 100 मागे, मल्टिप्लाइड बाय कुठल्या अमाऊंटच्या कॅल्क्युलेट करायचं आहे तर 500 रुपीजच्या कॅल्क्युलेशन करायचं आहे। बघा इथे 1020 कट, 1020 कट, आता काय होईल 5चा मल्टिप्लिकेशन 14 सोबत करू तर 14 5 जा म्हणजे 14 पंचे 70, किंवा टेबल नसला आहे 14चा तर तुम्हाला तसा तर टेबल लर्न पाहिजे, पण नसेल तर बघा 5 4 जा
20चा 0 कॅरी आला 2, 5 1 जा 5, 5 प्लस कॅरीवाले 2 म्हणजेच 7. आता 70 आले, 70ला आता डिवायडेड बाय 1 केलं तर 70 येईल. म्हणजे हे झाली आपली अमाऊंट ₹70. म्हणजे 500च्या 14% किती होईल? ₹70. थर्ड एक्झाम्पल परत कॅल्क्युलेशन करू आपण. थर्ड एक्झाम्पलमध्ये आपण आता 9% घेऊ एखाद्या अमाऊंटच्या. तर 9% ऑफ ₹700. ओके, 9% ऑफ ₹700. बघा कॅल्क्युलेशन कसं होईल. 9% करिता आपण डिवायडेड बाय 100 घेऊ, मल्टिप्लाइडमध्ये कोणत्या अमाऊंटच्या कॅल्क्युलेशन करायचं आहे? 700च्या. तर 700 इक्वल टू, परत बघा इथे 0 0 कट 2 0, इथे पण 0 0 2 कट. 7 9 जा 63 किंवा 9 7 जा 63 आलं आणि डिवायडेड बाय 1 म्हणजे याचा आन्सर 63 येईल. ठीक आहे. त्यानंतर परत कॅल्क्युलेशन करू आपण एक फोर्थ नंबरच्या कॅल्क्युलेशनमध्ये आपण आता एखादा 2.5 असा रेट झालेलाच आहे आपला. आता आपण एखादा रेट घेऊ 6%. ओके, तर 6% ऑफ ₹850. ठीक आहे, 6% ऑफ ₹850. याचं कॅल्क्युलेशन बघा. 6% म्हणून 6 डिवायडेड बाय 100% करिता मल्टिप्लाइड बाय ₹850 इज इक्वल टू, बघा आता इथे 20 नाही आहे, इथे 20 आहे पण इथे 20 नाही आहे, म्हणून एकच 0 असल्यामुळे या 0 सोबत सिंगल 0 कट होणार. म्हणजे हा 0 कट, हा 0 कट. ओके, आता काय करावं लागेल आपल्याला? 6ने मल्टिप्लाय करावं लागेल 85ला आणि 85ला मल्टिप्लिकेशन केल्याच्यानंतर डिवायडेड बाय 10 राहील. म्हणून आपण आधी मल्टिप्लिकेशन करू, नंतर डिव्हिजन करू. तर बघा इथे 6 5 जा 30, 30चा 0 कॅरी 3 लक्षात ठेवा किंवा कुठे लिहून ठेवू शकता. इथे मी लिहून ठेवतो, वाटल्यास तुम्हाला पाहिजे असेल तर. कॅरी 3 आहे. 6 5 जा 30, 30चा 0 कॅरी आला 3. ओके, आता 6 8 जा 48, 48 प्लस 3 किती होईल? 51 म्हणजेच 51. 51चा 1 आला कॅरी आला परत आता 5, कॅरी आला 5. सॉरी, कॅरी आला नाही, संपला वाटतं. 45 येईल इथे. एकदा बघून घेऊ परत. 6 5 जा 30, 30चा 0 कॅरी आला 3. नंतर 6 8 जा 48, 48 प्लस 3 51 आला इथे. आता हा डिवायडेड बाय 10 ॲज इट इज आपल्याला घ्यावा लागेल. डिवायडेड बाय 10 म्हणजेच याचा आन्सर किती येईल? 10ने जर डिवाइड केलं तर 5 1, कारण का हा 0 कटला म्हणजे 10 डिवायडेड बाय 0 0 कट झाला तर 5 1 उरेल फक्त. म्हणजे इथे हे बघा, कारण काय 1ने डिवाइड केलं कुठल्याही अमाऊंटला तर ॲज इट इज ज्या अमाऊंटला डिवाइड करतो तेवढीच अमाऊंट इथे राहील. त्यानंतर आता आपण एक ॲक्टिव्हिटी बघू. बाकी वाटल्यास तर तुम्हाला याचे कॅल्क्युलेशन करून पाहू शकता तुम्ही. मी इथे एक्झाम्पल घेतो. 18% ऑफ ₹300 याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला घरून करायचं आहे. करून बघाल, याचा आन्सर आलं नाही तर मी सांगेल तुम्हाला. ओके, त्यानंतर आता आपण बघणार आहोत. एक मिनिट बघा. बघा या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला टॅक्स इनव्हॉइस आहे. यामध्ये टॅक्स इनव्हॉइस कसं काय असते याच्याविषयी माहिती आहे. सप्लायर आहे A to Z स्वीट्स स्मार्ट्स. ओके, त्याचा तो ॲड्रेस दिलेला आहे. हे शॉपचं नाव असेल त्याच्या किंवा बिझनेसचं नाव आहे. त्याच्यानंतर हा त्याचा ॲड्रेस असतो इथे. हा पिनकोड असतो. महाराष्ट्र स्टेट आहे. मोबाईल नंबर असतो. ईमेल आय डी असते, जे काही त्याचं असेल जीमेल आय डी a2z@gmail.com. त्याच्यानंतर इथे GST नंबर असतो. GSTIN नंबर जो असतो हा याविषयी सविस्तर मी तुम्हाला एक लेक्चर घेऊन समजून सांगेल की यामध्ये आपला
पॅन कार्ड पण असतो, त्याच्यानंतर हा रजिस्ट्रेशन नंबर असतो, 1 आहे की 2 आहे रजिस्ट्रेशन, आणि झेड हा असतो बाय डिफॉल्ट. आणि या विषयावर मी एक पूर्ण लेक्चर घेईल, त्यामध्ये तुम्हाला हा समजून सांगेल कसा असतो. तर त्यानंतर इनव्हॉइस नंबर असतो, म्हणजे बीजक नंबर ज्याला म्हणतो आपण. ज्या डेटला हे मिळालं त्याची डेट असते इनव्हॉइस डेट. त्यानंतर इथे सिरियल नंबर, काय काय परचेस केलं आपण त्याची इन्फॉर्मेशन असतो. त्या वस्तूची HSN कोड म्हणजे वस्तूचा सांकेतांक क्रमांक असतो इथे. त्यानंतर नेम ऑफ प्रोडक्ट असते, पेढे घेतले, चॉकलेट घेतले, आईस्क्रीम घेतली, ब्रेड घेतले, बटर घेतले, आणि त्याचा रेट असतो. हा इथे रेट पर kg दिलेला आहे बटरचा, चॉकलेटचा 80 रुपीज, आईस्क्रीमचा 200 पर पॅक, इथे पर पॅक म्हटलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर ब्रेड घेतलेला आहे इथे 35 रुपीजचं. नंतर बटर घेतलेला आहे, इथे रेट आहे त्याचा 500 पर kg. आता बघा इथे क्वांटिटी दिलेली आहे आपल्याला. क्वांटिटी मीन्स आपण या रेटनी घेतले पेढे, पण क्वांटिटी किती घेतली 500 kg. जर आपण पेढे 400 रुपये रेट आहे आणि 500 ग्राम जर घेतले तर याचा मल्टिप्लिकेशन जर केला आपण तर पर kgनुसार 200 रुपीज टॅक्सेबल अमाऊंट होईल. कारण हा रेट पर kg आहे, पण आपण घेतले अर्धा किलो, म्हणजे याचा अर्थ 200 रुपयाचे आपले काय होणार पेढे होणार. त्याचप्रमाणे चॉकलेट घेतले आपण 80, चॉकलेट घेतले आपण 1 आणि त्याचा रेट होता 80, म्हणजे 80 रुपये होणार. त्यानंतर 1 पॅक कशाचा घेतला आपण आईस्क्रीमचा रेट आहे 200, तर इथे 200 झाले. ठीक आहे. 1 पॅक जो आहे तो 500 ग्रॅमचा असतो आणि पर पॅक किंमत दिलेली आहे म्हणून 200. त्याच्यानंतर 1 पॅक घेतला आपण ब्रेडचा पॅकचा रेट आहे 35 झाले. नंतर 250 ग्राम म्हणजेच ज्याला आपण एक पाव असं म्हणतो, 1/4 ऑफ 1 kg मीन्स 250 ग्रॅम. तर इथे 250 ग्राम घेतले आणि पर kg रेट आहे समजा 500, तर याचं किती होईल 125. कसं काय मल्टिप्लिकेशन केलं तरी निघेल, किंवा मल्टिप्लिकेशन म्हणजे हे पर kgचा रेट आहे ना, पर kgचा रेट आहे आणि इथे फक्त 250 ग्राम घेतलं, म्हणजे 500 ग्राम म्हणजे अर्धा किलो. 500 ग्राम म्हणजे अर्धा किलो, तर अर्धा किलोचे किती होईल 250 रुपये. तर अर्ध्या किलोपेक्षा पण कमी घेतलं म्हणजे आपण 250 ग्राम घेतलं, तर 250 ग्राम म्हणजे 250च्या अर्धे म्हणजेच 125 होईल. ठीक आहे. त्यानंतर रेट पहा CGST मीन्स सेंट्रल GST म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. इथे आहे SGST मीन्स स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजे हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स आणि हा स्टेट गव्हर्नमेंटचा टॅक्स, दोन्हीचा रेट सेम असतो. बघा फॉर एक्झाम्पल याचा 2.5% आणि याचासुद्धा 2.5%. इथे 14%, 14%, 9%, 9%, 0%, 0, 6%, 6%. ओके. तर आता आपण पर्सेंट जर कॅल्क्युलेशन तुम्हाला शिकवलंच आहे, त्याप्रमाणे पर्सेंटचं कॅल्क्युलेशन 200च्या 2.5% कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. बघा तुम्हाला मी 200च्या 2.5% कॅल्क्युलेशन करून दाखवतो. 200च्या 2.5% बघा, 2.5% ऑफ ₹200 बरोबर आहे का. एकदा बघून घेऊ आपण. हो, 200च्या 2.5% कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन कसं होईल 2.5% आहे म्हणून डिवायडेड बाय 100 आणि मल्टिप्लाइड बाय कितीच्या करायचं आहे आपल्याला 200च्या म्हणून 200 बरोबर किती होईल बघा. 1 0 2 0 कट, इथे पण 2 0 कट, म्हणजे इथे आता उरले 2. याचं मल्टिप्लिकेशन करू. 25 दुने 50 किंवा 25 2 जा 50. पण आपण पॉईंट विचारात नाही घेतला काय करताना मल्टिप्लिकेशन करताना. आता आपण मल्टिप्लिकेशन संपल्यानंतर आपण पॉईंट विचारात घेऊ. राईट हँड साईडनी 1 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आहे म्हणून उजवीकडनं आपण एका अंकानंतर दशांश चिन्ह जर दिलं तर याचा अर्थ काय होते ₹5 ₹0. तर 5 रुपये टॅक्स होईल. 200 रुपयावर टॅक्सेबल अमाऊंट आहे, म्हणजे करदेय अमाऊंट म्हणतो आपण. कर म्हणजेच टॅक्सेबल अमाऊंट जी आहे 200 रुपीज आहे आणि पर्सेंट ऑफ टॅक्स जो आहे स्टेट गव्हर्नमेंटचा आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा दोन्हीचा 2.5%. तर याला 2.5%नुसार 5 रुपये टॅक्स जे आहे ते
पेएबल राहील. तर बघा इथे 2.5% प्रमाणे 5 रुपये आपलं पण आन्सर बघू शकता तुम्ही. बघा 5 रुपये आलेला आहे आपलं पण आन्सर इथे 5 रुपये. त्यानंतर आता बघू आपण की इथे सेंट्रल गव्हर्नमेंटला गेला टॅक्स 5 रुपये, मग स्टेट गव्हर्नमेंटचा पण रेट 2.5च आहे, म्हणजे याच्यावर सुद्धा 2.5% प्रमाणे किती होईल 5 रुपये. बरोबर. आता ही टोटल अमाऊंट कशी कॅल्क्युलेट केली बघू आपण. पहा इथे टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे आपण जे काही वस्तू घेतली पेढे, त्या पेढ्याचे 400 पर kg रेट होता आणि अर्धा किलो घेतले म्हणजेच 500 ग्राम म्हणजे हाफ kg ज्याला म्हणू आपण, तर तिथे 200 रुपीज आपली टॅक्सेबल अमाऊंट झाली, म्हणजे आपली परचेस प्राईस झाली. बट परचेस प्राईसपेक्षा आपल्याला जास्त अमाऊंट का बरं पेड करावं लागते. 210 रुपीज आपल्याला पेड करावे लागेल पेढेकरता. का बरं. त्याचं रिझन आहे की आपला टॅक्स लागला, म्हणजे टॅक्स इथे 2.5% इथे 2.5% म्हणजे टोटल 5% आपला टॅक्स गेला. तर 2.5% इथे म्हणजे 5 रुपये आणि 2.5% इथे म्हणजे 5 रुपये, म्हणजे इथे आपल्याला टोटल पेएबल किती राहील अमाऊंट, आपल्याला पेड किती करावी लागेल अमाऊंट. पहा 200 + 5 म्हणजे 205 आणि +205 + 5 मीन्स 210, म्हणजे आपल्याला टोटल अमाऊंट पेड करावं लागेल पेढ्याकरिता 210 रुपये. त्याचप्रमाणे सेकंड बघा, चॉकलेट घेतला आपण, चॉकलेटचा रेट होता 80 रुपये आणि एकच बार घेतला म्हणून 80 रुपये. आता यामध्ये 14% टॅक्सचा रेट आहे चॉकलेटवरती, तर 14% प्रमाणे आपण कॅल्क्युलेशन करू. इथे बघा 14% प्रमाणे कॅल्क्युलेशन करू. इथे किती रुपयावर 80 रुपयावर. बघा 14% आहे म्हणून 100 मल्टिप्लाइड बाय 80 रुपीजच्या 14% कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. तर बघा इथे काय होणार, हा 0 कट होईल, आता कट होऊ शकत नाही. याचा तुम्ही मल्टिप्लिकेशन करा आधी, नंतर 10ने डिवाईड करा किंवा आधी 10ने डिवाईड करा नंतर मल्टिप्लिकेशन करा, नो प्रॉब्लेम. तर आपण आधी डिवाईड करून घेऊ. तर 14ला डिवाईड बाय 10 केलं तर इथे 1.4 येणार. 1.4 मल्टिप्लाइड बाय राहील इथे 8. मग आता विदाऊट डेसिमल पॉईंट आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 8 चौक 32, 32चे 2 कॅरी आले 3 इकडे लिहून ठेवतो मी. नंतर 8 एका 8, 8 आणि 3 11. ठीक आहे. एकदा परत आपण मल्टिप्लिकेशन करून बघू. पहा 8 4 जा 32, 32चे आले 2 कॅरी आला 3. नंतर 8 1 जा 8, 8 + 3 11. आता बघा आपण मल्टिप्लिकेशन संपल्यानंतर आपण काय करू, इथे डेसिमल पॉईंट आपण विचारात नव्हता घेतला. आता डेसिमल पॉईंट जर विचाराचा घ्यायचा असेल तर राईट हँड साईडनी 1 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आहे, तर इथे आन्सरला सुद्धा राईट हँड साईडनी 1 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट घेऊ. म्हणजे याचा अर्थ किती झाला, 11 रुपीज 20 पैसे. 11 रुपीज 20 पैसे म्हटल्या जाईल याला. याला 11 रुपये 2 पैसे नाही म्हटल्या जाणार, याला 11 रुपये 20 पैसेच म्हटल्या जाणार. आणि बघा इथे पण 11 रुपये 20 पैसेच आहे. तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर 11 रुपये 2 पैसे कसे राहील मी दाखवतो. बघा 11 रुपये 2 पैसे असे राहिले असते. हे 11 रुपये 2 पैसे आहे आणि हे 11 रुपये 20 पैसे आहे. यालाच आपण 11 रुपये 20 पैशाला असं लिहा किंवा आपल्याला 11 रुपये 20 पैसे असे सुद्धा लिहिता येते. यालाच दोन्हीला 11 रुपीज 20 पैसे असं म्हटलं जाईल आणि याला 11 रुपीज 2 पैसे म्हटलं जाईल. तर आन्सर आला 11 रुपीज 20 पैसे. बघा बरोबर आहे आपला आन्सर 11 रुपीज 20 पैसे. ठीक आहे. याचप्रमाणे आता याचं टॅक्स कॅल्क्युलेट झाल्याच्या नंतर आपल्याला इथे परत टॅक्स कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही, कारण रेट 14%च आहे, त्यामुळे 80 रुपीजवर 14% प्रमाणे सेम अमाऊंट येईल. तर त्याप्रमाणे आता इथे टोटल कशी आली पहा. 80 रुपयाचं आपलं चॉकलेट झालं आहे, नंतर टॅक्स गेला इथे 11 रुपये 20 पैसे, इथे पण 11 रुपये 20 पैसे, म्हणजे टोटल झाली 102 रुपये 40 पैसे. एकदा मी टोटल तुम्हाला करून दाखवतो. बघा इथे 80 रुपीज परचेस प्राईस ऑफ चॉकलेट झाली. नंतर सेंट्रल गव्हर्नमेंटला टॅक्स किती गेला आपलं 11 रुपये 20 पैसे आणि त्याच्यानंतर परत आपलं इथे 11 रुपये 20 पैसे स्टेट गव्हर्नमेंटला टॅक्स गेला 11 रुपये 20 पैसे स्टेट गव्हर्नमेंटला. ही झाली आपली परचेस प्राईस चॉकलेटची ओरिजिनल परचेस प्राईस झाली. त्यानंतर 11 रुपये 20 पैसे आपलं काय झालेलं आहे 11 रुपये 20 पैसे. बघा इथे टॅक्सची अमाऊंट झालेली आहे CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्यानंतर ही इथे परत बघा
11 रुपीज 20 पैसे इथे स्टेट गव्हर्नमेंटला आपला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स गेलेला आहे. तर इथे आपण टोटल करूया, आपल्याला अमाऊंट किती पेड करावं लागेल टोटल. तर पहा इथे 0, 2 + 2 4, पॉईंट ॲज इट इज, 1 + 1 2, देन 8 + 1 9, 9 + 1 10, म्हणजे किती आले टोटल बघा 102 रुपये 40 पैसे आपल्याला टोटल पेड करावं लागेल. 102 रुपये 40 पैसे आपल्याला पेड करावं लागेल. कशाकरिता पेड करावं लागेल 102 रुपये 40 पैसे आपल्याला? चॉकलेटकरिता. ठीक आहे. तर याचप्रमाणे आता आपण बाकीचे कॅल्क्युलेशन तुम्हाला करून बघायचे आहे. इथे थोडक्यात सांगतो मी. आईस्क्रीमचा हा जो असतो हा कोड नंबर असतो, HSN म्हणजेच त्या वस्तूचा कोड नंबर असतो एक. तर त्यामध्ये 200 पर kg प्रमाणे घेतलं आपण, सॉरी पर kg नाही आहे, पर पॅक प्रमाणे घेतला आपण 1 पॅक, आणि तो पॅक होता 500 ग्रामचा. पण पॅकची किंमतच होती ते किती 200 पर पॅक, म्हणून इथे 200 झालं. 9% टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंटला गेला, म्हणजे 18 रुपये. कॅल्क्युलेशन करून बघा ना तुम्ही. सेम रेटनी 9%च परत इथे 18 रुपये गेला, आणि या 200 रुपये प्लस 18 रुपये प्लस 18 रुपये म्हणजे 236 ही आपली टोटल झाली आहे. याचप्रमाणे ब्रेडचं कॅल्क्युलेशन आहे, याचप्रमाणे बटरचं कॅल्क्युलेशन आहे. ओके. आता आपण इथे बघू की त्यांनी आपल्याला फिल इन द ब्लँकमध्ये जे काही विचारलेलं आहे त्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघू. आता इथे बघा बघा दिसत आहे बघा, इथे म्हटलेलं आहे, इथे टीचरनी काय म्हटलेलं आहे ते बघू आपण. बघा, नाव वी विल सी हाऊ द GST इज चार्ज फॉर ईच प्रोडक्ट इन द बिल. हा जो बिल बघितला आहे आपण इकडे, त्या बिलमध्ये जे काही टॅक्स कॅल्क्युलेट केलेला आहे प्रत्येक प्रोडक्टवर. तर ऑब्झर्व द गिवन बिल अँड फिल इन द बॉक्सेस विथ द ॲप्रोप्रिएट नंबर. प्राइस ऑफ 1 kg ऑफ पेढे 400. देअरफॉर कॉस्ट ऑफ 500 kg ऑफ पेढे इज 200. म्हणजे काय म्हणतो की आपण पेढे जे आहे ते पेढे 400 रुपये प्रति किलोप्रमाणे घेतले आहे. त्या म्हणून आपण काय केलं, त्याला 500 ग्रामच घेतले, तर पेढ्याचे आपल्याला 200 रुपये परचेस प्राईस झाली हाफ kg घेतल्यामुळे. तर इथे काय म्हणते CGST ॲट द रेट, त्यावर CGST किती होता 2.5% होता. तर 2.5% प्रमाणे 400 आहे इथे, तर 2.5% प्रमाणे 400 आपल्याला हे इथे फिल करायचं आहे. तर 2.5% प्रमाणे किती होणार इथे 5 रुपये होणार, म्हणून इथे आपण 5 रुपये लिहू. ठीक आहे, या इथे माझ्यासोबत 5 रुपये बघा, आन्सर बुक्समध्ये पण तिथे 5 रुपये दिलेला आहे बघा. हे 5 रुपये बरोबर दिसलं 5 रुपये. त्यानंतर अँड CGST ॲट द रेट ऑफ, CGSTचा पण रेट किती राहणार त्याच्यावर 2.5% राहणार, म्हणून इथे 2.5 लिहिणार आपण. 2.5% ऑलरेडी लिहिलेला आहे. इज ₹5 दोन्हीचं झालं. नेक्स्ट, इट मीन्स दॅट द रेट ऑफ GST ऑन पेढे इज 2.5 + 2.5 इज इक्वल टू किती 5% झाला. म्हणजे 2.5 GSTचा रेट किती झाला. GST म्हणजे दोन्ही आले याच्यात, म्हणजे हा जो आहे रेट हा समजा आपला आहे रेट कशाचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा CGST, आणि हा कशाचा रेट आहे आपला SGST म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचा. म्हणजे 2.5% आणि 2.5% टोटल किती झाले आपले 5%. अँड हेन्स द टोटल GST इज ₹, म्हणून टोटल GST किती झाली आपली 10 रुपये. म्हणजे टोटल GSTमध्ये किती रुपये गेले आपले 10 रुपये. ओके. नंतर द रेट ऑफ GST ऑन चॉकलेट इज, चॉकलेटवर GSTचा रेट काय आहे बघू आपण. बघा इकडे दाखवतो मी तुला. चॉकलेटवर GSTचा रेट जो आहे तो बघा, चॉकलेट कुठे आहे चॉकलेट, हे बघा हा चॉकलेटवर बघा GSTचा रेट किती आहे. आता इथे GSTचा रेट म्हटलेला आहे त्यांनी, पण चॉकलेटवर GSTचाच रेट जो आहे असं म्हटलं नाही त्यांनी की SGST की CGST. त्यामुळे चॉकलेटवर GSTचा रेट कसा कॅल्क्युलेट करू आपण बघा. इथे 14% सेंट्रल गव्हर्नमेंटला जाणार आणि स्टेट गव्हर्नमेंटला पण 40% जाणार. तर 14 + 14 म्हणजे किती पर्सेंट होणार इथे
14 + 14 मीन्स 28% इथे जाणार. म्हणून आपण इथे काय करू, 28% लिहू. इथे कुठे बघा, तुम्ही बुक्स ओपन ठेवा, इथे 28%. ओके, 28%. त्यानंतर बघा, द रेट ऑफ GST इन चॉकलेट इज ₹28% अँड हेन्स द टोटल GST इज रुपीज. मग 28% रेट झाला कशावर, आपला चॉकलेटवर. तर चॉकलेटवर 28% झाला आणि इथे म्हटलं आहे टोटल GST किती होईल. तर बघू आपण, 28%वाला माझ्यासोबत बघा, हा 14%. आता GST टोटल किती होईल, ₹11.20 आणि ₹11.20 म्हणजे ₹11.20 प्लस ₹11.20. 11 झाले आपले 22 रुपीज 40 पैसे. इथे येईल बघा, 22 रुपीज 40 पैसा. ओके, त्यानंतर रेट ऑफ GST ऑन आईस्क्रीम इज, आईस्क्रीमवर GSTचा रेट बघा तिथे आहे. इथे पण सेम म्हटलेलं आहे, आईस्क्रीमवर GSTचा रेट. म्हणजेच याचा अर्थ असा म्हटला नाही त्यांनी की SGST की CGST, मीन्स आपल्याला काय करावं लागेल, दोन्हीची टोटल करावं लागेल. बघा आईस्क्रीमवर इथे माझ्यासोबत इथे 9% आणि 9% म्हणजे इथे किती येईल आपला रेट, 18%. 9% + 9% = 18%. हे इज द टोटल कॉस्ट. एक मिनिट, मी थोडं पुस्तकीकडे करतो, दिसत नसेल तुम्हाला. बघा दिसते, ओके, 18%. हेन्स द टोटल कॉस्ट ऑफ आईस्क्रीम इज, तर आईस्क्रीमची टोटल कॉस्ट किती होईल. टोटल कॉस्ट म्हणजे आपल्याला पे किती करावं लागेल आईस्क्रीमचे. तर आपल्याला आईस्क्रीमचे पे किती करावं लागेल, टोटल रुपीज बघा. आईस्क्रीम हे बघा, आईस्क्रीम इथे दिसलं, आईस्क्रीमच्या लाईनवर जाऊ आपण. टोटल किती पे करावं लागेल बघू, 236 रुपीज आपल्याला पे करावं लागेल आईस्क्रीमकरिता. किती करावं लागेल, 236. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, आता पुढे काय आहे, ऑन बटर CGST रेट इज. आता बघा इथे काय म्हटलेलं, बटरचा GST रेट विचारलेला नाही आहे, त्यांनी CGST विचारलेला आहे. कारण GST मीन्स काय होते, GST म्हणजेच याचा अर्थ असा की सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोन्हींचा मिळून म्हणजेच GST. आणि C कधी लागतो, ओनली फॉर सेंट्रल, आणि S कधी लागतो, ओनली फॉर स्टेट. देअरफॉर आता या वेळेला त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे की CGST रेट किती आहे बटरवरती. तर बघूया आपण बटरवरती CGST रेट किती आहे. बघा माझ्यासोबत बटर, बघा दिसलं बटर, आणि बटरवरती CGST रेट जो आहे तो 6%. बघा CGST दिसला, CGSTचा रेट बटरवर किती आहे, 6%. तर आपण इथे लिहू, बटरवरती CGSTचा रेट जो आहे तो 6% आहे. ओके, इथे लिहू आपण 6%. त्यानंतर अँड SGST रेट इज अल्सो म्हणजे याचा अर्थ जर याच्यावरती समजा सेंट्रल गव्हर्नमेंटचा रेट 6% असेल तर आपल्याला तिकडे परत बघायची 6% गरज नाही. हा बघा इथे 6% बघायची गरज नाही, कारण मी सांगितलं होतं तुम्हाला आधीच मागच्या सुद्धा पिरियडमध्ये की रेट सेम असतो सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि स्टेट गव्हर्नमेंटचा. त्यामुळे इथे जर 6% आहे तर याचा सुद्धा अल्सो मीन्स सुद्धा इथे सुद्धा किती राहील, 6%च राहील. 6 लिहू आपण. नंतर नेक्स्ट, सो GST रेट ऑन बटर इज, म्हणजे बटरवर आता GSTचा रेट किती राहील, याचा अर्थ बघा 6% हा झाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा, परत इथे स्टेट गव्हर्नमेंटचा झाला 6%. म्हणजे बटरवर GSTचा रेट किती राहील, GST मीन्स काय, दोन्ही मिळून. तर दोन्ही मिळून किती राहील GSTचा रेट, 6 + 6 म्हणजेच इथे राहील 12%. ठीक आहे, पर्सेंट साईन लिहिण्याची गरज नाही कारण ऑलरेडी इथे पर्सेंटचं साईन दिलेलं आहे. त्यानंतर आता बाकीचं आपण उद्या बघू. बाय बाय विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला मी याप्रमाणेच काही दिवस लेक्चर घेईल आणि आपला क्लास जमेपर्यंत 23 तारखेनंतर आपला क्लास सुरू होईल. 23 तारखेनंतर येत्या 1-2 दिवसातच चालू होईल असे मी तुम्हाला सांगू इच्छितो. डोंट वरी, काळजी करू नका, आपला कोर्स पूर्ण कंप्लीट करण्यात येईल. धन्यवाद, थँक्यू.